मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात शनिवारी दुपारी एक दुर्दैवी घटना घडली। लाल बहादूर शास्त्री मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोच्या पिलरचा काही भाग अचानक खाली पडला आणि तो खालून जात असलेल्या रिक्षासह एका कारवर कोसळला। यामध्ये 3 ते 4 प्रवासी जखमी झाले होते, तर त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला। या सगळ्यात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे मुलुंड मेट्रोच्या कामात झालेल्या या दुर्घटनेनंतर पोलीस तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामागे तांत्रिक निष्काळजीपणा असल्याचं माध्यमांमधून सांगितलं जात आहे। नेमकं काय घडलेलं, या दुर्घटनेनंतर काय कारवाई झाली आहे, सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मेट्रो 4 मार्गिकेचे काम चालू होतं आणि वडाला कासारवडवली दरम्यान सुरू असलेल्या या कामात बरोबर मुलुंडमध्ये शनिवारी पॅरापेट भिंतीचा भाग कोसळला। पोलिसांच्या प्राथमिक तपासात याच भिंतीचं सुरक्षेबाबतचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। कोसळलेला सिमेंटचा हा भाग योग्य प्रकारे बसवण्यात आलाच नव्हता आणि त्याच्या इंटरलॉकिंग यंत्रणेत दोष असल्याचं पोलीस तपासात सांगण्यात आलंय। इंटरलॉकिंग यंत्रणा म्हणजे हा सिमेंटचा भाग दुसऱ्या सिमेंटच्या भागात म्हणजेच एकमेकांबरोबर लॉक केला जातो, पण हा भाग लॉक केला गेला नाही। 2 पॅरापेट भिंतींना एकमेकांना जोडून ठेवणारी जी इंटरलॉकिंग प्रणाली जी असते ती गॅस कटरने किंवा अन्य कामादरम्यान कापली गेल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे तो भला मोठा स्लॅब केवळ नावापुरता तिथे टिकून होता, दुसऱ्या भागाशी जोडला गेला नव्हता। हे बांधकाम 12-13 फेब्रुवारीच्या रात्री करण्यात आलं होतं, परंतु ते पूर्णपणे सिमेंटने पक्क करण्यात आलं नव्हतं। त्यामुळेच पुढील 12 तासात हा भाग कोसळला। हळूहळू तो सरकला अगोदर, नंतर शेवटी रस्त्यावर चालणाऱ्या रिक्षा व कारवर कोसळला। महत्त्वाची बाब म्हणजे घटना घडली तेव्हा काम सुरू असताना तिथे जबाबदार सुपरवायझर हजर नसल्याचं देखील एक निष्पन्न झालेलं आहे। या संपूर्ण प्रकरणात मुलुंड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा आणि कलम 110 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणात आता 5 अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई झाली आहे, ज्यात मिलान रोड बिल्टेकचे प्रकल्प संचालक हरीश चव्हाण, तसेच प्रकल्प व्यवस्थापक कुलदीप सपकाळ सोबत सौरभ सिंग, प्रशांत भुईर आणि डीबी हिल एलबीजीचे अवधूत इनामदार यांना अटक करण्यात आली। MMRDA ने मुख्य कंत्राटदाराला 5 कोटी रुपये आणि सल्लागार कंपनीला 1 कोटी रुपयांचा दंड देखील ठोठावलाय। तसेच कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना देखील निलंबित करण्यात आलेलं आहे। या सगळ्याची माहिती इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात देखील सविस्तर देण्यात आली आहे। या घटनेनंतर मृत झालेल्या कुटुंबियातील नातलग संतापलेले आहेत। मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलेला आहे। मृताच्या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची भरपाई, कुटुंबातील एक सदस्याला सरकारी नोकरी तसेच जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकारने उचलावा अशी मागणी नातेवाईकांनी केलेली आहे। या मागण्याबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशाराही नातेवाईकांनी दिलेला आहे।